समजा 10 रुपयाची एक वस्तू आहे किंवा इथं ती 10 रुपयाला विकतो, त्यातलं मला तुम्ही बाबा 1 रुपये समजा इम्पोर्टरला जातोय, 1 रुपये एक्सपोर्टरला, 1 रुपये कस्टमरला, अशामध्ये जर तुम्ही त्याचं बायफर्गेशन केला किंवा एक रोड मॅप सांगितला तर थोडं क्लिअर होईल. सांगू शकतो ना याच्यात एक किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल 100 रुपये जरा इफ दॅट इज इझी. याचं पूर्ण समजवण्याच्या आधी एक सांगतो. 2 प्रकारे एक्सपोर्ट करतात. एक असं FOB म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त मुंबईच्या सी किंवा एअरपोर्टपर्यंत माल द्यायचा आणि जो इम्पोर्टर असेल त्या कंट्रीचा त्याने तो सगळा खर्च एअरफ्रेटचा आणि लंडनचा पर्यंतचा खर्च त्याने बघायचा. तर आपली मुंबईपर्यंतची कॉस्ट आहे त्याला FOB म्हणतात किंवा लंडनपर्यंत जी कॉस्ट असते त्याला C&F म्हणतात. बरं. मग त्याच्यामध्ये तुमचा एअर फ्रेट, सी फ्रेट सगळं इन्व्हॉल्व झालं आणि तुम्ही लंडनपर्यंतची कॉस्ट पकडायची. आता त्याचं कशा प्रकारे ती वाढते त्याचं मी तुम्हाला एक साधं एक हिशोब देतो. आपण एक मिरचीचं उदाहरण घेऊ. 50 रुपये किलो मिरची आहे. आपण 4 किलोचा आपला बॉक्स आहे म्हणजे सरळ ते 200 रुपये त्या मिरचीचा भाव झाला. बरोबर. तो मिरची आपल्याला 200 रुपयापर्यंत एक रॉ मटेरियल म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला एक जो बॉक्समध्ये भरतो त्याचे साधारण 40 रुपये हा दर चालला. 40 ते 42 रुपये बॉक्सला जातात. त्याच्यामध्ये 5 रुपये हा एक पेपर आणि स्ट्रॅपिंग ह्याचे जातात. साधारण 10 रुपये तुमचे कूलिंग आणि आत गव्हर्नमेंटच्या पॅक हाऊसचा जो चार्ज आहे 8 ते 10 रुपये पर किलो असा त्यांचा तो चार्ज असतो. त्याच्यामध्ये ते 10 रुपये तिथे तुमचे जातात. त्याच्यानंतर सॉर्टिंग ग्रेडिंग केल्यानंतर जो काही तुमचा खराब माल निघतो त्याच्यात तुम्ही एक 10% ते पकडावे लागतात. म्हणजे तुम्ही जर आज 4 किलो पाठवले तर आम्ही 4 किलो जाऊ शकत नाही एक्सपोर्ट. मला साधारण 4.5 किलो माल द्यावा लागतो. त्यातनं तो 500 ग्रॅम तुमचा खराब होतो. ती एक कॉस्ट पकडावी लागते. म्हणजे निर्यात भवनमध्ये जेव्हा पॅक हाऊस म्हणतात त्याला, तिथे जेव्हा बॉक्स पूर्णपणे पॅक होतो, कूलिंग होतं, त्याचं इन्स्पेक्शनचा एक वेगळा चार्ज असतो गव्हर्नमेंट अथॉरिटीला. साधारण पर शिपमेंट मागे 5,000 रुपये त्यांना द्यावे लागतात. असं काही एक चार्ज आहे. त्याचे साधारण तुम्ही जर किलो मागे जर काढले त्याचे 4 ते 5 रुपये त्याचे होतात. त्याच्यानंतर तो मुंबई एअरपोर्टला जातो. मुंबई एअरपोर्टला गाडी पाठवायची म्हणजे तर साधारण 5 ते 5,500 रुपये त्याचं भाडं आहे. त्याचे तुम्ही पर किलो मागे किंवा बॉक्स मागे जर काढले तर त्याचे तुमचे 5,000 रुपये तसे 5 रुपये त्याचे जातात. तर आता आपला माल हा मुंबई एअरपोर्टपर्यंत गेला. त्याच्यामध्येही 200 रुपये होते. त्याच्यामध्ये जवळजवळ एक 70-80 रुपये तुमचे ॲड झाले. बरोबर. म्हणजे हा तो 280 रुपयेपर्यंत साधारण एक त्याचं आतापर्यंत कॉस्ट आली. त्यात तो आता एअरपोर्टला गेल्यानंतर त्याची एक वेगळी क्लिअरन्स असतो. जे मुंबईच्या एअरपोर्टच्या तिथे क्लिअरन्स असतो तो एजंट थ्रू जातो. तो एजंट त्यांचे जे ऑफिशियल चार्जेस आहेत ते आहेत आणि मग एअर फ्रेट येतो. तो एअरफ्रेट पर किलो असतो. तर त्या किलोच्या नुसार साधारण एक सध्या चालला आहे रेट 300 रुपये रेट चालला असं पकडतो. म्हणजे 300 रुपये गुणिले 4 म्हणजे माझे 1200 रुपयाचा एअर फ्रेट झाला. बरोबर. आणि माझं रॉ मटेरियल कितीचं आहे 400 रुपयेचं आहे. आणि तुम्ही 1200 मध्ये तुम्ही रॉ मटेरियल सॉरी 200 रुपये. तर तुम्ही आता हे तुमचे एअर फ्रेट 1200 रुपये झाला, 200 रुपये तुमचे रॉ मटेरियल झाले आणि वरती झालेले एक साधारण 100 रुपये. म्हणजे 1200 अधिक 200 आणि 100 1500 रुपये तुमचं होतं. हे आता मुंबई लंडनपर्यंत आला माल आपला. इथं तो इथला कस्टम्सने क्लिअर करायचा आणि तो इकडनं घेऊन यायचा. मग त्याला आम्हाला इथे साधारण एक 50 पेन्स पर किलो साधारण आम्हाला एक खर्च आहे. आता त्याचे आपण कन्वर्ट जर केले तर साधारण म्हणजे आता साधारणतः एक 1 GBP इज इक्वल टू 124-125 रेंजमध्ये चाललाय. पण आपण जस्ट एक्झाम्पलसाठी 100 पकडू म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. म्हणजे एका किलो मागे आपल्याला 50 रुपये बरोबर आणि 4 किलो मागे 200 रुपये झाले. म्हणजे मगाशी जी आपली किंमत होती किती 1500 त्याच्यामध्ये आपल्याला अजून 200 ऍड झाले म्हणजे 1700 इथे झाले. मग त्याच्यानंतर जो इम्पोर्टर असतात आमच्यासारखे त्यांना इथे आम्हाला खर्च आहेत, वेअरहाऊसचे एक्सपेन्सेस आहेत, सॉर्टिंग ग्रेडिंग करावं लागतं. त्याचे आम्हाला साधारण एक किलो मागे आम्हाला कमीत कमी एक 25 पेन्स म्हणजे साधारण एक 25 रुपये जरी पकडले म्हणजे साधारण 1 पाऊंड आम्हाला तो 50 पेन्स ते 1 पाऊंड
म्हणजे तुम्ही 100 रुपये असे घडीभर धरा, त्याच्यामध्ये डॅमेजेस पण आले, सगळे क्लिनिंग झाले, सॉर्टिंग आले, ग्रेडिंग झालं, इथलं ह्या साईडचं ते पकडा तुम्ही. म्हणजे ते आपले 1700-1800 जे काही होते त्याच्यामध्ये अजून एक वाढले. मग इथला आमचा जो काही प्रॉफिट असेल तो ॲव्हरेज आम्हाला 5% ते 60% असा प्रॉफिटचा आम्ही प्रयत्न करतो त्याचा. तर तो जर पकडला तर त्याच्यामध्ये 100 रुपये तुम्ही ते पकडले, कारण हा सगळा खर्च वाढून आता तुम्ही तो 200 रुपयाची भाजी 1800 ते 1900 रुपयाला ही अशा प्रकारे येते. बरोबर, मस्त. आणि आता जसं प्रॉफिटचं म्हणाले की इथे जरी मी समजा 5% प्रॉफिट पकडलं तर तुम्ही म्हणता अरे ह्यांनी 5% प्रॉफिट घेतलं, पण इथे काय होतं, जर तुम्हाला 5% प्रॉफिट झालं तर कंपनीज हाऊसला तुम्हाला 26% प्रॉफिट भरावं लागतं, 26% तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे जर मी 100 रुपयाचं प्रॉफिट म्हटलं की घ्यायचं तर मला 100 मिळतच नाही, 26 रुपये माझे स्ट्रेट वे कंपनीज हाऊसला जातात. बरोबर. त्यामुळे मला जेव्हा माझे खर्च काढताना मला विचार करावा लागतो की जे काही करणार त्याच्यातलं 26% जो मी प्रॉफिट पकडते त्याच्यात 26% माझा ऑलरेडी टॅक्समध्ये जाणार आहे. ही गोष्ट पण लक्षात येत नाही. लोक काय विचार करतात, हे सगळं झालं ठीक आहे, मग तुला तू 5% प्रॉफिट लावतोय म्हणजे तुला 100 रुपये दर बॉक्स मागे प्रॉफिट मिळतोय. नाही, मला 100 नाही मिळत आहे, मला 26 माझे टॅक्सला स्ट्रेट वे जात आहेत. बरोबर. इनडायरेक्ट म्हणजे जे इनडायरेक्ट खर्च आहे ते आपण त्याच्यात कुठेही पकडत नाही, हा आपण स्ट्रेट वे प्रॉफिटवरचा 26% टॅक्स पकडतो. आणि इथं पळवाटा नाहीये. आता तुम्ही ते एवढे वर्ष मला पण माहिती आहे की किती स्ट्रिक्ट रूल्स आहेत. इथल्या ज्या HMRC जे आहे गव्हर्नमेंटची, जी फार बारकाईने लक्ष ठेवतात. द हंट विथ अरिहंत या शोची क्लिप पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर नक्की तुम्ही फुल पॉडकास्ट जाऊन चेक करा.